गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग निकिता मॅडम, कशा आहात तुम्ही? स्वस्त मस्त जबरदस्त. क्या बात आहे. या लाईनवरच तर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. स्वस्त मस्त जबरदस्त, खूप सारे हार्ट्स आहेत माझ्याकडून तुम्हाला. आणि मॅडम, कसा अनुभव आहे तुमचा? किती दिवसापासून आपल्या फॅमिलीमध्ये आहात तुम्ही? सर मला 5 तारखेला 2 महिने झाले. 4 तारखेला 2 महिने झाले. ओके. आणि एवढं छान वाटते ना आता. खूप मस्त वाटते. ओके, वजन किती कमी झालंय मॅडम? माझं 13 किलो वजन कमी झालं सर. 2 महिन्यात 13 किलो वजन कमी केलंय? वा. यस. मॅडम, क्लॅप आहे तुमच्यासाठी, जबरदस्त. आणि काही त्रास होते का? त्रास सर विचारूच नका. त्रास एवढे होते मला की नाही, एकही तरी मी दिवस विचारणार. माझा ओके, तुम्ही नाही म्हटलं तरी एकही मी विचारणार. एकही दिवस माझा असा जात नव्हता की माझं ही दुखणार नाही म्हणून. एक झालं की एक चालू, एक झालं की एक चालू, म्हणजे एवढी त्रस्त झाली होती मी त्रासाला की खूप. आणि सर मेन मला म्हणजे माझ्या मणक्यामध्ये गॅप आहे. आणि सर मी जेव्हा ते म्हणजे उमळ्याचं होतं ना, हं. मणक्याचा त्रास जेव्हा होत होता तेव्हा मी टॅबलेट घ्यायची. तर ते टॅबलेट एवढी म्हणजे पॉवरफुल असायची. मी सकाळी घेतली की संध्याकाळी माझ्या पूर्ण शरीरावर एलर्जी यायची. आणि एलर्जी अशी यायची की ते खूप म्हणजे असं चटका असतो ना, किंवा तळलेलं तेल पडते हं, हं, अंगावर किंवा काही पण हं. पडते असं म्हणजे असं रूपांतर व्हायचं त्या म्हणजे चटक्याच्या याच्यात रूपांतर व्हायचं. आणि ह्या जो कपडा असते ना आपला, तो त्याला घासायचा. आणि ते घासल्यावर आणि त्याची जखम तयार व्हायची. म्हणजे टॅबलेटचे इतके सगळे साईड इफेक्ट तुम्हाला होत होते? हो सर पण तरी होते. ते टॅबलेट घ्या. ते मी तुम्हाला पाठवलेलंही होते वाटते हो, हो, मागच्या हो, हो. वेळेस. येस, येस, फोटो तर बघितले मी. हो. म्हणजे खूप म्हणजे एवढा त्रास होता की मी तुम्हाला सांगू शकत नाही, शब्दात तुम्ही व्यक्तही करू शकत नाही तो त्रास तुम्हाला. आणि मॅडम, हे सगळे त्रास कमी करण्यासाठी म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये देवदूत कोण आले? कोणी तुम्हाला मदत केली? बघा सर, आमच्या शाळेमध्ये मीटिंग होती. पॅरेंट्स मीटिंग होती. तेव्हा मी सतीश सरांना बघितलं. तर मी बघितलं, बापरे, मी म्हटलं बापरे सर, म्हटलं तुमच्या ह्याच्यात एवढे चेंजेस कसे झाले. पूर्ण ढेरीगिरी आतमध्ये, म्हणजे खूप चांगले दिसत होते सर. तर सर म्हणत होते की आमची बा अशी हे कम्युनिटी आहे. आणि मॅडम तर माझ्या मैत्रीण होत्याच. तर मग मॅडमनी सांगितलं मला की आम्ही असं असं करतो म्हणून, आमच्या हर्बल लाईफ मध्ये आहे, आम्ही असं असं करतो, तुम्ही घ्या. तर मी पहिले याच्यामध्ये गेलेली होती सर. म्हणजे अच्छा. हर्बल लाईफ मध्ये मी पहिले न्यूट्रिशन घेतलेले होते सर्व. आणि मग माझा लवकर विश्वासच नव्हता बसत. मी म्हटलं यार पहिले घेतले, म्हटलं पहिले म्हणजे सर पहिले घेतले, पण कोच कोच सांगत होते तसं आपण करतो. पण पहिल्यांदा मला काही एवढा रिझल्टच नाही मिळाला. तर मग मॅडम भेटल्या मला. तर मॅडम खूप फोर्स करत होत्या, घ्या ना घ्या ना करा ना. तर मी म्हटलं चला आपण हे पण करून बघू. तर एवढा छान रिझल्ट आला मला की माझं आता सगळं सगळं दुखणं माझं नाहीच झालं सर. वाव. आणि हा आणि सगळा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय, तुमच्या एक्साइटमेंट मध्ये दिसतोय की किती त्रास तुमचे कमी झाले. आणि तुम्ही देवाला म्हणत असाल ना की हे माझे त्रास कमी होऊ दे, कमी होऊ दे. आपण नवस करतो. देव स्वतः नाही येऊ शकत, पण खरंच तो देवदूत नक्कीच पाठवतो आपल्या आयुष्यामध्ये. सर, जेव्हा जेव्हा पण हा त्रास होत होता ना मला, तेव्हा मी 3-4 दिवस बेडमधून मला स्वतः म्हणजे उठता पण नव्हते येत. म्हणजे अरे पूर्ण बापरे. चक्कर चक्कर येत होते. म्हणजे काहीच करत नव्हते मी, निव्वळ अशी झोपलेलीच राहत होती. आणि आता सगळे त्रास कमी झालेत? हो सर, सर्व त्रास. आणि मेन म्हणजे रोज संध्याकाळी मी झोपत असायची. म्हणजे रात्री झोपतो ना आपण. हं. तर मग माझा मुलगा, माझ्या मुलाला म्हणायची मी, बाळा माझ्या पायावर पाय दे ना, एवढं मला झोपच नाही येत आहे. तर तो पण मला म्हणायचा की मम्मी मी आज देत नाही, माझेच पाय खूप दुखत आहे. तर अच्छा, म्हणजे मला तर मला तो पण असा कंटाळला होता पाय द्यायसाठी की खूप. पण आता ते पण झाले. आता तो स्वतःहूनच म्हणतो, मम्मी तुला पाय नाही द्यायचे का? मी म्हटलं नाही बाळा, आता मला बरं वाटते. क्या बात आहे. म्हणजे मुलाचा त्रास सुद्धा कमी झाला. तुमचे तर त्रास कमीच झाले झाले, पण मुलगा जो त्रस्त झाला होता त्याचे त्रास सुद्धा कमी झाले. आणि बघा ना, जेव्हा घरातली एखादी महिला असते आणि तिला वेगवेगळे त्रास होतात, तर पूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होतो. आणि आणि तुम्ही सर जेव्हा वेट फिट पण झालेत. खूप वाढलं होतं. आणि वेट पण खूप वाढलं होतं माझं. 91 किलो वेट झालं होतं. आणि 91 किलो वरून 78 वर यायला मला खूप 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 म्हणजे मी माझ्या मॅडमला म्हणते, थँक्यू मॅडम, तुम्ही माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. येस, नक्कीच चारुशिला मॅडम, थँक्यू सो मच. सतीश सर, थँक्यू सो मच की तुम्ही इतके सुंदर रिझल्ट मॅडमला दिलाय. महत्वाचं काय, वजन कमी करणे नाहीये, पण त्यांच्या आयुष्यामध्ये जो त्रास होता ना, हा त्रास आपल्या माध्यमातून कमी झाला. ऑल कोचेस आम्ही खूप प्राऊड फिलिंग करतोय. ओके निकिता मॅडम, आम्ही खरोखर आम्हाला अभिमान वाटते की आम्ही हे काम करतोय, हर्बल सोबत जुळलोय, लोकांना मदत करतोय. बिझनेसचा पार्ट बाजूला सोडून द्या, पण तुमच्या आयुष्यामध्ये येऊन जे काय आनंद देण्याचं काम आमच्या माध्यमातून झालंय ना, ते वरच्याने जे पाठवलंय याच्यामध्ये खूप समाधान वाटतंय आम्हाला. ओके. सर वरच्या पेक्षाही मी मॅडमला खूप मानते की माझे एवढे त्रास म्हणजे मॅडमनी कमी केले. एवढे त्रास होते, मी तुम्हाला शब्दात व्यक्त नाही करू शकत. नक्कीच मॅडम, आणि कोचला आपण थँक्यू म्हटलंच पाहिजे. आणि बघा, तुम्ही इतकं जे मनापासून आर्त भावनेने जे थँक्यू म्हणताय चारुशिला मॅडमला,
तसं तुम्हाला सुद्धा कोणी थँक्यू म्हटलं पाहिजे यासाठी आता प्रयत्न करा. तुम्हाला आलेला सुंदर रिझल्ट लोकांसोबत शेअर करा. त्यांना सुद्धा मदत करा लोकांना, इतर लोकांना. ओके. यस निकिता सर, मॅडम, बरोबर आहे. आमच्या कोचेच्या फॅमिलीमध्ये लवकर या. खूप छान आपण लोकांना मदत करूया. हो ओके. सर, हो. येस, नक्की येस. थँक्यू नक्की. सो मच. सतीश सर, थँक्यू. थँक्यू सर, ओके. थँक्यू. वन्स अगेन चारुशीला मॅडम, थँक्यू. आणि सुरभी बाळा, थँक्यू. ओके.